लाडकी बहीण योजनेबद्दल आनंदाची बातमी आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आलेली आहे। लाडकी बहिणीसाठी तुम्ही अर्ज केलेले असतील, आतापर्यंत तुम्हाला पैसे जमा झालेले असतील, तर तुम्ही आता 6व्या हप्त्याची वाट पाहत आहे। त्या 6व्या हप्त्याबद्दल आनंदाची बातमी आलेली आहे। हा हप्ता नेमका कधी जमा होणार त्याच्याबद्दलची अपडेट न्यूज प्रसिद्ध झालेली आहे, ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। पटकन या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, जेणेकरून पुढचे अपडेट देखील तुम्हाला असेच भेटत राहतील। बघा, राज्यामध्ये 18 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना जी आहे सुरू करण्यात आलेली होती। या योजनेच्या माध्यमातून महिलांना आतापर्यंत दरमहा 1500 रुपये देण्याची तरतूद महायुती सरकारने केलेली आहे। तर राज्यातील महिलांसाठी दिलासा देणारी अपडेट समोर आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत राज्यातील लाखो महिलांना 6व्या हप्त्याचे पैसे आता डिसेंबर महिन्यामध्ये मिळणार असल्याची चर्चा आहे। तर बघा, तुमचा 6वा हप्ता कधी भेटणार आहे, तर डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे। मग नेमका कुठल्या दिवशी हा हप्ता भेटू शकतो, पुढे तुम्हाला त्याची माहिती देखील पाहायला भेटणार आहे। तर डिसेंबर महिन्यामध्ये हे पैसे दिले जातील अशी चर्चा सुरू झालेली आहे। महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेतील राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका देखील स्पष्ट झालेली आहे। तर महिलांना दरमहा 1500 रुपयाची आर्थिक सहाय्यता ही 18 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना देण्यात येत आहे। लाडकी बहीण योजनेचा हा मोठा उद्देश जो आहे, या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या महिलांना सक्षम करणं हा ठेवण्यात आलेला होता। तर योजनेच्या माध्यमातून महिलांना 1500 रुपये देण्याची तरतूद या ठिकाणी करण्यात आली आणि राज्य सरकारकडून ही रक्कम थेट डीबीटीद्वारे तुमच्या खात्यामध्ये देखील आतापर्यंत 5 हप्त्याची 7500 रुपये जमा करण्यात आलेली आहे। काही लाडक्या बहिणींना आतापर्यंत कमी हप्ते भेटलेत, काही लाडक्या बहिणींना पूर्ण हप्ते देखील वाटप करण्यात आलेले आहेत। तर जुलै 2024 मध्ये सुरू झालेली ही योजना जी आहे, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता देखील सरकारने याआधीच महिलांच्या खात्यामध्ये तुम्हाला ॲडव्हान्समध्ये जमा केलेला आहे। तर आता तुमची जी प्रतीक्षा आहे ती म्हणजे या महिन्याचा डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार त्याच्याबद्दल। तर त्याची पूर्ण माहिती पुढे देखील आलेली आहे, ती आपण पाहणार आहोत। तर ह्या योजनेचा निवडणुकीमध्ये देखील मोठा लाभ झालेला आहे। राज्याची जी विधानसभा निवडणूक आता पार पडली, त्यामध्ये लाडकी बहीण योजनेची महत्त्वाची भूमिका होती। या निवडणुकीचा प्रमुख मुद्दा या ठिकाणी ही योजना जी आहे ती बनलेली होती। महिलांना आर्थिक लाभ जो आहे योजनेच्या माध्यमातून सरकारने दिलेला होता। महिलांना योजनेचा लाभ मिळत आहे। महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी समर्थन देखील महायुती सरकारला दिलेलं आहे। तर बघा, आता डिसेंबर महिन्यामध्ये हा 6वा हप्ता तुम्हाला मिळणार आहे। राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलेलं आहे। आता लाभार्थी महिलांना डिसेंबरमध्येच या ठिकाणी 6वा हप्ता जो आहे तो लाडकी बहीण योजनेचा वितरित केला जाणार आहे। तर लाडक्या बहिणींना जी प्रतीक्षा लागलेली आहे 6व्या हप्त्याची, त्याच्याबद्दलचं हे महत्त्वाचं अपडेट आपण बघत आहोत। राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आधीच घोषणा केली होती की योजनेच्या माध्यमातून जुलै आणि सप्टेंबरचा हप्ता जो आहे आधीच या ठिकाणी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे। ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्ताही 2,34,00,000 महिलांच्या खात्यामध्ये या ठिकाणी देण्यात आला आहे। आता सरकारने डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम महिलांच्या खात्यात वेळेत जमा करावी, त्यामुळे महिलांना त्याचा मोठा दिलासा भेटणार आहे। कारण की आतापर्यंत जमा झालेली पूर्ण रक्कम महिलांची खर्च झालेली असेल। तुमचेही पैसे आतापर्यंत सर्व खर्च झालेत का, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। आणि आतापर्यंत तुमचे जे 7500 रुपये आलेले आहेत, जे की 5 हप्त्याचे आहेत, तर 6वा हप्ता जो आहे मग नेमका किती रुपयाचा येईल? महिलांनो, 1500 रुपयाचा येईल की 21 रुपयाचा तुमच्या खात्यामध्ये नेमके किती पैसे जमा होतील? बघा, राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची खूप चर्चा आहे। या योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा झालेत। आता ही योजना निवडणुकीनंतरही सुरूच राहणार आहे, कारण की स्थिर सरकार आलेलं आहे। 5 वर्षे ही योजना कायमस्वरूपी आता पुढे चालू राहील। बघा, राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची खूप चर्चा आहे। या योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा झालेत। ही योजना आता निवडणुकीनंतरही सुरू राहणार आहे। आता खरं तर या योजनेत महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा होतात, पण निवडणुकीनंतर योजनेतून मिळणारी रक्कम वाढवून ती 2100 रुपये करण्यात येईल, अशी घोषणा सत्ताधाऱ्यांनी अगोदरच प्रचार सभेदरम्यान केलेल्या होत्या।
तर आता महायुतीचं सरकार सत्तेत आलेलं आहे, त्यामुळे महिलांना मिळणारा 6वा हप्ता हा 1500 रुपये मिळेल की 2100 रुपये मिळणार, असा प्रश्न अनेक महिलांना पडलेला असेल. त्यामुळे नेमके किती रुपये महिलांच्या खात्यात येणार हे आपण जाणून घेऊयात. तर बघा, मागच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला अपडेट सांगितलेलं होतं की 600 रुपयाची वाढ झालेली आहे. तर हे 600 रुपये भेटतील असं महिला व बालविकास मंत्र्यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे. तो शब्द पडणार नाही असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. तर बघा, येत्या 5 डिसेंबरला महायुतीचा शपथविधी पार पडणार आहे, जो की मुख्यमंत्र्यांचा असेल. या शपथविधीनंतर खाते वाटपही पार पडणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रात सत्ता स्थापन झाल्यानंतर सरकार योजनेबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. बघा, जसं सरकार स्थापन होईल तसा पहिलाच निर्णय लाडकी बहीण योजनेचा असू शकतो, ज्याच्यामध्ये तुमची 600 रुपयाची वाढ करण्याचा पहिल्यांदा निर्णय घेतला जाऊ शकतो. आणि त्यानंतर मग 5 डिसेंबर नंतर बघा, 5 डिसेंबर नंतर कधीही तुमच्या खात्यामध्ये 6वा हप्ता जो आहे तो वाटप केला जाईल. तर 6वा हप्ता नेमका तुम्हाला कधी भेटेल तर 5 डिसेंबर नंतर डिसेंबर महिन्यामध्ये कधीही तुमच्या खात्यामध्ये 6व्या हप्त्याची रक्कम थेट जमा करण्याची शक्यता आहे. तर सरकारने महिलांना निवडणुकीनंतर 21 रुपये देण्याची घोषणा केली. त्यामुळे सत्ता स्थापन झाल्या सरकार महिलांना 6व्या हप्त्याचे गिफ्ट देण्याची शक्यता आहे. बघा, जसं सरकार स्थापन होईल तसं तुम्हाला 6व्या हप्त्याचं गिफ्ट जे आहे या ठिकाणी भेटून जाईल, जे की 2100 रुपयाचं असू शकतं. जर सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे निर्णय घेतल्यास महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. जर 2100 बाबत कोणताही निर्णय न झाल्यास 1500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. बघा, कारण की सरकार तसा निर्णय घेईलच. सत्ता स्थापन झाल्याबरोबर पहिलाच निर्णय घेण्याची शक्यता आहे, तो म्हणजे तुमचा 600 रुपयाचा या ठिकाणी लाभ जो आहे तो वाढवणं आणि त्याच्यानंतर खात्यामध्ये तुमचे पैसे पाठवणं. म्हणजे 5 डिसेंबर नंतर ही पूर्ण प्रोसेस जी आहे या ठिकाणी चालू होईल. दरम्यान या योजनेत आतापर्यंत 2,34,00,000 महिलांना लाभ घेतलेला आहे. जर सरकारने अर्ज करण्याची प्रक्रिया अजून पुढे सुरू ठेवली तर हा आकडा वाढण्याची देखील शक्यता आहे. आणि सरकार असा देखील निर्णय घेऊ शकतं, कारण की मध्येच बघा आचारसंहिता लागू झाली होती, त्यामुळे अर्ज प्रक्रिया या ठिकाणी थांबली होती. अर्ज प्रक्रिया आचारसंहितेच्या अगोदर या ठिकाणी सुरू होती, मुदत वाढ देण्यात आलेली होती, त्यामुळे या ठिकाणी अर्ज प्रक्रिया आचारसंहितेमुळे थांबली होती. तर पुढे ही अर्ज प्रक्रिया जी आहे अर्ज करण्याची ती वाढवण्याची देखील शक्यता आहे. अजून बऱ्याच लाडक्या बहिणी या ठिकाणी अर्ज भरायच्या बाकी आहेत आणि ज्यांना आतापर्यंत या ठिकाणी पैसे भेटलेले नाहीत, म्हणजे काही लाडक्या बहिणींचे हप्ते देखील अजून थकीत आहेत. काही तांत्रिक कारणामुळे असतील किंवा DBT वगैरे लिंक न झाल्यामुळं अजून बऱ्याच लाडक्या बहिणींचे अर्ज तपासायचे बाकी होते, जे की ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये या ठिकाणी त्यांना जे 2 हप्ते आहेत 3000 रुपये ते देखील काही लाडक्या बहिणींचे थकीत आहेत. तर सर्व अशा लाडक्या बहिणींचे राहिलेले पैसे असतील किंवा 6वा हप्ता जो असेल, जो की 600 रुपये वाढवून म्हणजे 2100 रुपयाचा असेल 6वा हप्ता, आणि बाकीचे मागचे राहिलेले 1500 रुपयांनी थकीत हप्ते, हे सर्व हप्ते जे आहेत डिसेंबर महिन्यामध्ये, जसं 5 डिसेंबर नंतर सरकार आता स्थापन होईल त्याच्यानंतर तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी सरकार थेट हस्तांतरणाद्वारे या ठिकाणी ट्रान्सफर करू शकतं. म्हणजे राहिलेले लाडक्या बहिणींचे देखील पैसे तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये 6व्या हप्त्यासोबत या ठिकाणी भेटण्याची शक्यता आहे. तर संपूर्ण तुम्हाला अपडेट या ठिकाणी दिलेली आहे. 5 डिसेंबर नंतर तुमचा 6वा हप्ता कधीही लाडक्या बहिणी योजनेचा जमा होऊ शकतो आणि सरकार जसं स्थापन होईल तसा पहिला निर्णय तुमचे जो 2100 रुपयाचा हप्ता आहे, जो की 600 रुपयाची वाढ केलेली आहे, तो वाढ करण्याचा आणि तुमच्या खात्यामध्ये 6वा हप्ता ट्रान्सफर करण्याचा निर्णय सरकार स्थापन झाल्याबरोबर लाडकी बहीण योजनेसाठी घेऊ शकतं. कारण की हे सरकार जे आहे लाडकी बहीण योजनेमुळेच या ठिकाणी मोठ्या यशाने पुढं आलेलं आहे आणि जे जुनं सरकार आहे, जी योजना त्यांनी चालू केली तेच सरकार असल्यामुळे तुमची योजना जी आहे पुढं आता कायमस्वरूपी सुरूच अशीच पद्धतीने राहणार आहे. तर याबद्दल अजून काही अपडेट आलं तर तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल. सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती होती. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.